आता बातम्या पाहणार आहोत मुंबईतल्या आणि पुण्यातल्या। ठाणे एसी लोकलचा व्हिडिओ व्हायरल। एसी लोकलमध्ये एसीचं पाणी पडत असल्यानं प्रवाशांना त्रास। महिला प्रवासी डोक्यावर प्लास्टिकची पिशवी, छत्री उघडून करतायत प्रवास। कबूतरखान्यांमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांसंदर्भात उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त। मुंबईतील कबूतरखाने पाडण्याच्या मोहिमेला दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम। म्हाडाच्या 53 अनिवासी आणि 28 कार्यालयीन गाळ्यांसाठी 1 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार। पात्र ठरलेल्या अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली स्वरूपातील ई-लिलाव वेबसाईटवर होणार। नवी मुंबई विमानतळासाठी 285 पोलीस पदांना मान्यता। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन लवकरच होण्याची शक्यता। या संदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी। हायकोर्टाची पीओपी गणेश मूर्तींना परवानगी। गणेश मूर्ती व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण, तर कारागिरांची कमतरता असल्यानं कारखानदारांना अडचणींचा सामना। पीएमपीचा पदभार घेताच व्यवस्थापक पंकज देवरे यांचा विभाग प्रमुखांना दणका। जुन्या अध्यक्षांनी सर्व विभाग प्रमुखांकडे दिलेले अधिकार नव्या अध्यक्षांनी काढून घेतले। पुणे रेल्वे विभागातून मोठ्या प्रमाणावर साखरेची आसामला निर्यात। अनेक वस्तूंच्या निर्यातीमुळे पुणे रेल्वे विभागाला 540 कोटी रुपयांचा महसूल। पुणे जिल्ह्यात एकल महिलांसाठी नवीन योजना राबवण्यासाठी सर्वेक्षण सुरू। विधवा, घटस्फोटित, पतीपासून विभक्त महिलांच्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याचा उद्देश। 2 मे 2012 नंतरच्या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्यांची एसआयटी चौकशी करा। शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष ना.गो. गाणार यांची मागणी। ना.गो. गाणार यांनी देवेंद्र फडणवीस आणि दादा भुसेंकडे पत्राद्वारे केली मागणी।